प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है. वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है. दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूंगा. मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगा. भूख मिटाता है अमर वचन तेरा. प्यास बुझाता है मीठा वचन तेरा. परमेश्वराच्या वचनाचं सामर्थ्य किती सुंदर असतं हे ह्या एका गायनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. परमेश्वराचं वचन मधुर आहे. परमेश्वराचं वचन माणसाला तृप्ती करत असतं. परमेश्वराचं वचन अमर आहे. परमेश्वराचं वचन माणसाची तहान भागवत असतं. परमेश्वराचं वचन हे दिव्य वचन आहे. हे परमेश्वराचं वचन आपल्या पावलांकरिता दिव्यासारखं आणि आपल्या मार्गावरील प्रकाशासारखं आहे. त्या परमेश्वराच्या वचनाविषयीच आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मार्गदर्शन करत आहे की नियमशास्त्र आणि संदेश त्यांचे ग्रंथ हा जुन्या कराराचा भाग. येशू सांगत आहे की मी ते नष्ट करण्यासाठी नव्हे तर मी पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. त्यातील एकही काना किंवा मात्रा रद्द केली जाणार नाही. आणि हे परमेश्वराचं वचन चिरंतन आहे, शाश्वत आहे, अमर आहे. हे सांगण्यासाठी येशू सांगतो, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. 1946 साली मृत समुद्राच्या बाजूला काही गुंडाळ्या सापडल्या. त्याच्यावरती परमेश्वराचा शब्द लिहिण्यात आलेला होता. संशोधना अंती असं दिसून आलं की इसवी सन 70 साली जेव्हा जेरुसलेमचं मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं तेव्हा ह्या गुंडाळ्या मोठ्या पराड्यामध्ये भरून त्या ठिकाणी सुरक्षित ठेवल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्या परिसरात कितीतरी वेळेला भूकंप झाले, वादळ वारे झाले, पूर येऊन गेले, परंतु परमेश्वराचा शब्द मात्र तिथे अबाधित राहिला. तो नष्ट होऊ शकला नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आता अजून पुढे जाऊन सांगत आहे की हा परमेश्वराचा शब्द शिकवताना किंवा तो पाळताना माणसाने खूप खबरदारी घेतली पाहिजे की ह्यातील जी शिकवण आहे ती शिकवण देताना माणसाने संपूर्णतः परमेश्वराच्या प्रेरणेवरती विसंबून राहणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला देवाचा शब्द आणि मानवाचं मत ह्याच्यामध्ये विसंगती असते. ते देवाच्या शब्दाचं सामर्थ्य आणि माणसाच्या बुद्धीचं सामर्थ्य परस्पर विरोधी असण्याची शक्यता असते. म्हणून देवाच्या शब्दाचा अर्थ लावण्यासाठी परमेश्वराच्या पवित्र आत्म्याची फार फार गरज आहे. म्हणूनच आज आपण एक चिंतन करूया की परमेश्वराच्या शब्दाला माझ्या जीवनामध्ये कोणतं स्थान आहे. प्रभूला स्तवूया गाऊया गान, प्रभूच्या शब्दाला लवहुनी मान. देवा तुझे शब्द आमुचा आनंद, देवा तुझे शब्द आमुचा प्रकाश. प्रभूला स्तवूया गाऊया गान, प्रभूच्या शब्दाला लवहुनी मान. केवळ परमेश्वराचे शब्द उच्चारायचे, ते तोंडपाठ करायचे, ते बोलून दाखवायचे एवढं पुरेसं नाही. तर त्या शब्दाला मान द्यायचा, त्याला लववून वंदन करायचं,
ह्याचा अर्थ त्याच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी वेगळी असली पाहिजे, की हा परमेश्वराचा शब्द फक्त पठण करण्यासाठी, त्याचं वाचन करण्यासाठी नाही, तर तो प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी आहे. त्यासाठी आपल्यासमोर मोठा आदर्श आहे. शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. तो देवाचा दिव्य शाश्वत असा शब्द प्रभू येशू ख्रिस्त आपल्या कृतीद्वारे परमेश्वराचं प्रेम सर्वत्र पसरवत फिरलेला आहे. म्हणून परमेश्वराचा शब्द आपल्या कपाळाला लावायचा आणि सांगायचं की मला हा शब्द समजावा, म्हणून तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श कर. तोच देवाचा शब्द ओठांना लावायचा, तो आपल्या ओठांना मधासारखा आहे, आणि सांगायचं तुझा शब्द घोषविण्याची ताकद मला दे. तोच शब्द आपल्या हृदयाशी कवटाळायचा आणि सांगायचं की तुझ्या शब्दांवरती रात्रंदिवस मनन चिंतन करण्यासाठी मला शक्ती दे. ती शक्ती आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.